आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता, कारण आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच नऊवारी साडी नेसली होती. लग्नानंतरची ही माझी तिसरी वटपौर्णिमा, पण उत्साह मात्र काही वेगळाच लेवलचा होता. काल सकाळी रात्रीपासून उद्याच्या दिवशीची इतकी उत्सुकता होती की सकाळी उठल्यापासून मनात फक्त एकच विचार, आजची पूजा अगदी मनापासून आणि कोणतीही चूक न होता पार पडली पाहिजे. सगळ्यापासून काही खाल्ले नव्हते, पण खरं सांगायचं तर भूकच लागत नव्हती, कारण नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी एक दिवस उपाशी राहणे म्हणजे माझ्यासाठी प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग होता. असे म्हणतात ना, प्रेमासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नसते. आपल्या आवडत्या माणसासाठी एक दिवस उपाशी राहणं सुद्धा मनापासून केलं तर त्याचं वेगळंच समाधान मिळतं. माझ्यासाठी हा फक्त उपवास नाही, तर नवऱ्याच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्यासाठी केलेली मनापासून प्रार्थना आहे. असे म्हणतात की अग्नीला साक्षी म्हणून घेतलेले 7 फेरे जसं आयुष्यभराच्या साथीचे प्रतीक असतात, तसंच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती मारलेले जाणारे हे 7 फेरेही प्रेम, विश्वास, सौभाग्य आणि अखंड सहजीवनाची प्रार्थना मानली जाते. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून विवाहित स्त्रिया या दिवशी वडाच्या पूजा करून त्याभोवती 7 फेरे मारतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ, निरोगी आणि सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करतात. या प्रत्येक फेरीसोबत एक सुंदर भावना जोडलेली असते, एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची, प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे उभं राहण्याची आणि नाते प्रेमाने जपण्याची. गाईज, सिरियसली खरं सांगायचं तर लग्नाआधी मी कधी विचारही केला नव्हता की एक दिवस मी इतक्या मनापासून आपले परंपरा आणि सण साजरा करेन. आधी हे सगळे फक्त बघायला छान वाटायचं, पण आज प्रत्येक विधी, प्रत्येक पूजा आणि प्रत्येक परंपरा मागची भावना मनापासून अनुभवते. आजच्या दिवशीची अजून एक खास गोष्ट म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आणि तिचा गोंडस मुलगाही माझ्यासोबत पूजेला आले होते. खरं सांगायचं तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही एक दिवशी लग्नानंतर एकत्र वटपौर्णिमा पूजा करू, पण आज ती गोष्ट रिअलमध्ये झाली होती. आम्ही दोघींनी मिळून वडाची पूजा केली, एकमेकींची ओटी भरली आणि मनापासून एकमेकींना सौभाग्याची शुभेच्छाही दिल्या. यानंतर पूजेला आलेल्या इतर सुवासिनी, अगदी न्यूली मॅरिड महिलांनाही हळदी कुंकू लावले, ओटी भरली, त्यांचे पाया पडले आणि सणांचा आनंद सगळ्यांसोबत वाटला. आजचा प्रत्येक क्षण, प्रत्येक विधी आणि प्रत्येक भावना मी माझ्या कॅमेरामध्ये साठवून ठेवले आहेत. आणि मग काय, ज्याच्यासाठी हा सगळा उपवास, ही पूजा आणि या सगळ्या प्रार्थना होत्या, तोही माझ्यासोबत तर होताच. मग आम्ही दोघांनी मिळून काही सुंदर रील्स शूट केल्या, खूप सारे फोटो काढले आणि आजच्या दिवसातल्या प्रत्येक क्षण मनापासून जगलो. आयुष्यात प्रत्येक सण पुन्हा येतो, पण प्रत्येक सणाच्या आठवणी तशाच पुन्हा तयार होत नाहीत. म्हणूनच आजचा प्रत्येक क्षण मी मनापासून जगले आणि माझ्या कॅमेरामध्ये कायमचा जपून ठेवला. तर गाईज, सी यू इन नेक्स्ट मिनी ब्लॉग. चाचा, बाय बाय.